नमस्कार, मी तेजस्विनी रेडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपले स्वागत. पाहुयात आठवडाभरातील काही घडामोडी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केले. सरकारच्या या धोरणाविरोधात राधानगरी तहसीलदार कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. जुनी पेन्शन योजना लागू करा, रिक्त पदे तत्काळ भरा अशा घोषणा देण्यात आल्या. सरकारी कर्मचारी संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली. संपाचं हत्यार उगारल्यानंतर चर्चेला बोलावून आश्वासनं देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. याच्या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं राधानगरी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू करा, रिक्त पदे तातडीनं भरा यांसह अन्य मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामध्ये प्रकाश वडगावकर, प्रदीप गुडाळे, सुशील माने, रणजित ढोकरे, भरत माळी, पंडित पांडे, सारिका मिरजकर सहभागी झाल्या होत्या. इचलकरंजी शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक इमारती उभारल्या आहेत. प्रांत कार्यालयासह अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या इमारतींच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष आहे. अनेक इमारतींच्या भिंतींवर झाडं उगवली असून इमारतींनाही धोका उद्भवू शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. इचलकरंजी शहरात प्रांत कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पुरवठा कार्यालय, जिल्हा न्यायालय यासह विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय आहेत. स्टेशन रोडवर नगरपालिकेनं टोलेजंग इमारत उभारली असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त राजाराम मैदानही उभारलं आहे. या मैदानाच्या तिन्ही बाजूने व्यावसायिक गाळे असून त्यावर प्रेक्षक गॅलरी आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र इमारतींची देखभाल दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. अनेक शासकीय इमारतींच्या भिंतींवर सध्या झाडं उगवली आहेत. राजाराम मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीच्या भिंतीवर पिंपळाचं झाड उगवलंय. त्याची मुळं सुमारे 15 ते 20 फूट खाली आली आहेत. नगरपालिकेनं नव्यानं उभारलेल्या प्रवेशद्वाराच्या कमानीवरही झाड उगवलं असून डॉक्टर आंबेडकर हॉस्पिटलच्या दर्शनी भागाच्या भिंतीवर अशाच पद्धतीचं झुडूप उगवल्याचं दिसतंय. प्रांत कार्यालयाच्या समोरच्या भिंतीवर झाडं उगवली असून त्यातून भिंतीला तडे जाण्याची भीती आहे. वेळीच ही झाडं झुडपं काढली नाहीत तर इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो. पन्हाळा तालुक्यातील कळे गावात प्राचीन इतिहास उलगडणारे आणि बऱ्याच दिवसांपासून दुर्लक्षित असलेले विरगळ आहेत. गावातील स्वराज्य ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने दुर्लक्षित विरगळांचं संवर्धन करण्यात आलं. पन्हाळा तालुक्यातील कळे गावात श्री धर्मराज मंदिर परिसरात 2 फुटापासून ते 4 फुटापर्यंतच्या दगडावर शिल्पांकित केलेल्या विरगळ विखरून पडली होती. युद्धामध्ये कामी आलेले तसंच गोधन किंवा पशुधन यांचं संरक्षण करताना झालेला मृत्यू, कुटुंबाचं गावाचं संरक्षण करताना आलेलं मरण, प्राण्यांपासून संरक्षण करताना आलेला मृत्यू अशा वीरांची स्मारकं म्हणजे ही विरगळ आहेत. शिवाय सतीशिळा, गजलक्ष्मी आणि गधेगळ सुद्धा पाहायला मिळतात. याविषयी असलेल्या अज्ञानामुळे अनेक विरगळ दुरावस्थेत पडल्या होत्या. धर्मराज मंदिर परिसरात बांधकाम करत असताना त्यातील काही विरगळ शेजारीच असलेल्या कल्लेश्वर मंदिरात ठेवल्या होत्या. 4 वर्षापूर्वी एका व्यक्तीनं कल्लेश्वर मंदिराचं बांधकाम केलं. त्यावेळी त्यानं या सर्व विरगळ रस्त्याशेजारी टाकल्यानं काही फुटल्या. ऊन, वारा, पाऊस यांच्या माऱ्यामुळे या विरगळांवरील शिल्पाकृतींची झीज होऊन शिल्पकाम दिसेनासं झालं होतं. ही विरगळ नदीत फेकून देण्याचंही त्या व्यक्तीनं नियोजन केलं होतं. पण काही जागरूक तरुणांमुळे विरगळं अस्तित्वात राहिली. विरगळांचे अभ्यासक कोल्हापूरचे उमाकांत राणिंगा यांनी गेल्या वर्षी भेट देऊन पाहणी केली होती. प्राचीन गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या शिल्पाकृतींचं झालेलं नुकसान पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय या विरगळांचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार कळे गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन या विरगळांना काळ्या रंगानं रंगवलं. शिवाय या विरगळांचं नुकसान होऊ नये यासाठी कल्लेश्वर मंदिरातील मोकळ्या जागेत बांधकाम करून ही विरगळं सुस्थितीत ठेवण्यात आली. विरगळ संवर्धनासाठी अक्षय बेलेकर, मल्हारी प्रधान, बाजीराव लायकर, प्रसाद बेलेकर, ओंकार लायकर, पंकज शिंदे, गणेश बेलेकर,
रोहित देसाई, विजय पाटील, संस्कार बेलेकर, युवराज लायकर, अतुल पवार, दिग्विजय पाटील या तरुणांनी पुढाकार घेतलाय. कोरोनाच्या संकटात शिवसैनिकांनी स्वतःची काळजी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेलं माझे गाव कोरोनामुक्त गाव हे अभियान यशस्वी करावं असं आवाहन उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं. नृसिंहवाडी इथं शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. नृसिंहवाडी इथं शिवसेनेच्या वतीनं शिवसंपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर, राजाराम सुतार, माजी आमदार उल्हास पाटील यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या संकटात शिवसैनिकांनी स्वतःची काळजी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेलं माझे गाव कोरोनामुक्त गाव हे अभियान राबवावं असं आवाहन मंत्री सामंत यांनी केलं. 10वी-12वीची परीक्षा रद्द केली म्हणून टीका होत असली तरी विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान नृसिंहवाडी शहरप्रमुखपदी गणेश सुतार यांच्यासह अन्य निवडीची पत्र देण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख वैभव उगळे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, प्रतीक धनवडे, बाबासाहेब सावगावे, मंगला चव्हाण, संतोष धनवडे, श्रेणिक माने, चेतन गवळी, शिरीष सुतार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील उमळवाड इथल्या तनुजा मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात आलं. कोरोना संसर्गामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेलाय. गरीब घटकांची उपासमार होऊ नये यासाठी संस्थेनं हा उपक्रम राबवलाय. शिरोळ तालुक्यातील उमळवाड इथल्या तनुजा मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं परिसरातील गरीब गरजू घटकांना जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात आलं. विद्याधर कर्वे, नितीन कोणिरे, मंगल पाखरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत किटचं वितरण करण्यात आलं. कोरोना संसर्गामुळे नागरिकांचा रोजगार हिरावला गेलाय. परिणामी गरजू घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन संस्थेच्या वतीनं मदतीचा हात देण्यात आला. धान्य किट वितरण प्रसंगी प्रमोद साळुंखे, नितेश दीक्षांत, मिलिंद कांबळे, सुरेश कांबळे, शमुवेल तिवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामं वेळेत करावीत, नागरिकांना हेलपाटे मारायला लावू नयेत अशी अपेक्षा शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी व्यक्त केली. उजगाव सज्जातील नूतन तलाठी शामराव कांबळे यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. करवीर शिवसेनेच्या वतीनं उजगावचे नूतन तलाठी शामराव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. तलाठी कार्यालयात विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामं प्रलंबित ठेवू नयेत, नागरिकांना दाखल्यांसाठी हेलपाटे मारायला लावू नये, 7/12 उतार्यावरील फेरफार नोंदी, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला यांसह अन्य प्रकारच्या दाखल्यांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामं वेळेत करावी अशी अपेक्षा तालुका प्रमुख राजू यादव यांनी व्यक्त केली. यावेळी दीपक रेडेकर, महादेव चव्हाण, विनायक जाधव, विक्रम चौगुले, संतोष चौगुले, दत्ता यादव, प्रफुल्ल घोरपडे उपस्थित होते. वार्तापत्राच्या या भागात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती, आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. ऐतिहासिक पावनखिंड शौर्य गाथेला 361 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शाहूवाडी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी BR माळी आणि तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या हस्ते बाजी प्रभूंच्या स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शाहूवाडी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी BR माळी, तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या हस्ते पावनखिंड इथं नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वराज्य रक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेली प्राणाची आहुती इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे असं तहसीलदार बिराजदार यांनी नमूद केलं.
याप्रसंगी सरपंच चंद्रकांत पाटील, विठ्ठल पाटील, घनश्याम स्वामी, संतोष सांगडे, रमेश वळिवडेकर, सुरेंद्र वेल्हाळ, प्रणित कदम यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. करवीर तालुक्यातील उचगाव, वळिवडे, गांधीनगर परिसरात शिवसंपर्क अभियान राबवण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारनं कोरोना संसर्गात जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा जागर करण्यात आला. घरोघरी शिवसैनिक तयार करावा असं आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी याप्रसंगी केलं. पक्ष मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीनं राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आलंय. जिल्हा प्रमुख संजय पवार आणि तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुक्यातील उचगाव, वळिवडे, गांधीनगर परिसरात शिवसंपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आणि उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले समाज आणि जनहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरवणार आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांनी घरोघरी शिवसंपर्क अभियान पोहोचवावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, दीपक पाटील, बाळासाहेब नलवडे, महादेव चव्हाण, महेश खांडेकर, अरविंद शिंदे, विनायक जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग संघटनेच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथं सॅनिटायझर, मास्क आणि इतर साहित्यांचं वाटप करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बी न्यूजचे पत्रकार विक्रम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अन्यायाविरोधात सडेतोड प्रहार करणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग संस्थेच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. उपस्थित नागरिकांना सॅनिटायझर, मास्क आणि कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं प्रत्येक व्यक्तीनं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल बी न्यूजचे प्रतिनिधी विक्रम पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त पोर्लेतर्फ ठाणे गावामध्ये 5 दिव्यांग बचत गट स्थापन करण्यात आले. याप्रसंगी विकास चौगुले, धनाजी जाधव, शहाजी शेवडे, राजू जाधव, सचिन महादेव नंदुरे, प्रवीण हांडे, सागर खवरे उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथं उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याचं शेती कार्यालय सुरू करण्यात आलंय. कारखान्याचे संचालक रणवीर गायकवाड यांच्या हस्ते या शेती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. अथणी शुगर युनिट क्रमांक 2 म्हणजेच उदयसिंहराव गायकवाड साखर कारखान्याचं शेती कार्यालय शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथं सुरू करण्यात आलंय. कारखान्याचे संचालक रणवीर गायकवाड यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. नांदगाव परिसरातील सभासदांना प्रति किलो 16 रुपये दरानं प्रत्येकी 15 किलो साखर वाटप करण्यात आली. यावेळी माजी सरपंच श्रीपती गुरव, आनंदा माने, बाळासो पाटील, संजय काटकर, सुरेश सावरे, संजय माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. वार्तापत्राच्या या भागात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. उत्तमतेला, विश्वासाची, मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. उत्तमतेला, विश्वासाची, मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. राधानगरी तालुक्यातील घोटवडे, कौलव, गुडाळ, आकणूर, आवळी बुद्रुक या गावांना प्रांताधिकारी आणि तहसीलदारांसह शासकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. कोरोना प्रतिबंधक नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी प्रसन्नजित प्रधान यांनी दिल्या आहेत. राधानगरी तालुक्यातील काही गावं कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. घोटवडे, कौलव, गुडाळ, आकनूर, धामोड, आवळी बुद्रुक या गावांना प्रांताधिकारी प्रसन्नजित प्रधान आणि तहसीलदार मीना निंबाळकर यांनी भेटी दिल्या. कंटेनमेंट झोनमधील हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवावं, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या. आरोग्य, दूध संकलन आणि शेतीची कामं वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवावेत अशा सूचना तहसीलदार निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष हिमालयासारखा उभा राहील अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इचलकरंजी शहर कार्यालयात कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. इचलकरंजी शहर आणि परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजीव आवळे, मदन कारंडे, प्रकाश पाटील यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. राष्ट्रवादीत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अंतर पडू दिलं जाणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यानं पक्षवाढीसाठी झपाटून कामाला लागावं असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं. इचलकरंजी शहराच्या आणि वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असंही त्यांनी आश्वासन दिलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, विठ्ठल चोपडे, उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, मच्छिंद्र नगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलंय. बिद्री इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पाचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनाबाधित रुग्णवाढीमुळे शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सामुग्री कमी पडू लागली. त्यामुळे सहकारी संस्थांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारावेत असं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार बिद्री साखर कारखान्यानं ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारलाय. या प्रकल्पाची क्षमता 90 सिलेंडरची आहे. शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपतराव फराकटे, युवराज वारके, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले उपस्थित होते. गारगोटी ग्रामीण रुग्णालयात बालकांसाठी बीसीजी आणि न्यूमोनिया प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रांताधिकारी संपत खिलारी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गारगोटी ग्रामीण रुग्णालयात बालकांसाठी बीसीजी आणि न्यूमोनिया प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्रांताधिकारी संपत खिलारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान डवरी, डॉक्टर मिलिंद कदम उपस्थित होते. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस.बी. एतनाळकर, डॉक्टर ओमकार कुलकर्णी, डॉक्टर संदीप साळोखे, डॉक्टर किरण यादव, विस्तार अधिकारी प्रल्हाद पवार उपस्थित होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.